ऐन उन्हाळ्यात एप्रिल मे मध्ये सुद्धा कोंबड्याच्या अंड्यातनं पिल्ले निघतात. हे आपण बघू शकता इथं 21 दिवस हॅचिंग केलेले कोंबडीने, नॅचरल हॅच केलेले पिल्ले आहेत. लोक म्हणत असतात की पारंपरिक जे लोक बोलतात की बाबा उन्हाळ्यामध्ये काय कोंबडीवर अंड्यावर कोंबडी बसवायची नाही, उन्हाळ्यामध्ये त्या पिल्ली निघत नाहीत किंवा अंडे खराब होतात किंवा असं बऱ्याच लोकांच्या कन्सेप्ट आहेत किंवा जे फार्मिंग करतात किंवा नॉर्मल घरी आपल्याला खाण्यासाठी कोंबड्या पाळल्यात आणि पिल्ले काढत असतात किंवा एक दैवी चमत्कार किंवा तिथे बाबा नॉर्मल जे चाललेलं असतं त्यांची रुटीन सायकल असते, ते सायकल काय ब्रेक होत नाही. आणि ह्या कोंबड्या म्हणजे काय, हे जे पिल्ले तुम्ही बघताय हे 100% देशी गावरान पिल्ले आहेत. हे कोंबडी खाली अंडी बस. आपल्याकडे इन्क्युबेटर आहेत हॅचिंगची, आपल्याकडे अत्याधुनिक पद्धतीने हॅचिंग पण आपण करतो, पण आपल्याकडं मोस्ट ऑफ सगळ्यात जास्त करून हे असे कोंबडी खाली अंडे घालून असे कोंबडीचे पिल्ले काढले जातात. 2 कोंबड्या बसवलेल्या तरी आपण साधारणतः 1000-2000 पिल्ले काढायचे म्हटलं तर 25-30 कोंबड्या बसवावं लागतात. हे बघा, हे अंड्याला तुम्हाला असं टच केलेलं दिसेल, यातनं अंड्यातनं पिल्लं बाहेर येते. ती आता ही सकाळ जन्मलेली पिल्ले आहेत. कोंबडी थोडी ॲग्रेसिव्ह आहे, त्याच्या पिल्ल्याबद्दल जरा सेफ्टीसाठी कोंबडी पिल्ले हातात धरू देत नाही आपल्याला. इथं अजून एक कोंबडी बसवलेली आहे आणि ह्या कोंबडीत एक पहिलं पिल्लू निघालेलं आहे बघा. आता हे नवीन जन्मलेलं पिल्लू आहे. असं नॅचरल एकदम, कोणताही खाली बस इन्क्युबेटर हॅचरी हे न वापरता इन्क्युबेटर आपण ठेवून टाकले तर डायरेक्ट आपल्याला असा कोंबड्या बसवायला चालू केलेला आहे. बऱ्याच अंड्याला असं टोचावून पडल्यात, ह्यातनं मग पिल्ले निघतील. तुम्ही असं कॅरेट मध्ये पण बसवू शकता कोंबडी, नाहीतर बघा हे असं पानाचं आपल्याला मिळतंय, डालगं टोपलं काय तुम्ही म्हणाल ती असं तुम्हाला भेटून जातंय. किंवा साधा असं तुम्ही कॅरेटच्या खाली पण ठेवू शकताय. हे बघा कोंबडी आता जस्ट पिल्ले निघायला चालू झालेले आहेत. एवढे ॲग्रेसिव्ह आहे कोंबडी. आता हे 21 दिवसाला पूर्ण झालेले. आज सकाळपासून चालू झाले अंडे पिल्ले निघायचे अंड्यातनं. किती पिल्ले निघाले बघ बरं? आता 5 निघले, त्याच्या आता 1 निघले. हे जे काय ॲग्रो फार्मिंग आपण चालू केलेलं आहे की देशी कोंबड्यांचं जे प्लांट चालू केलेलं आहे हे सगळं पूर्णपणे भाऊ बघतोय. तर बऱ्याच लोकांनी आपण आत्ता जो लॉग बनवला आहे, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की उन्हाळ्यात कोंबड्या बसवू नका किंवा उन्हाळ्यात जर कोंबड्या बसवल्या तर त्याची पिल्ली निघत नाहीत. मग आता आपण जो व्हिडिओ बघितला हे तर कसं काय पिल्ली निघाली? नॅचरल निघतच असते कधी पण. त्यांचं टायमिंग झालं 21 दिवस झाले कोंबडी खाली निघत असतात. इन्क्युबेटरच्या खाली जे निघालेले पिल्ले आहेत ते आणि ह्या पिल्ल्यात काय फरक असतोय? फरक असतो. काय कसं फरक असतोय? कारण ही कोंबडी खाली जे पिल्ले निघलेले असतात त्या कोंबडी त्यांना दाना पाणी खायला शिकवते. बर. आणि इन्क्युबेटरमध्ये कसं होतं की कोंबडीला म्हणजे त्यांना पिल्लांना दाना पाणी खायला शिकवायला आपल्याला स्वतः लागते. बर. त्याच्या खाली कोंबडी स्वतः शिकवते त्याच्या मागं. म्हणजे त्यांना वेगळे असे ट्रेनिंग किंवा संरक्षण करायला पण कोंबडी शिकवते. इन्क्युबेटरच्या पिल्लांना स्वतः संरक्षण करायचं कसं काय करायचं हे त्यांना लवकर समजत नाही. आणि जे काही इन्क्युबेटर मध्ये पिल्ले निघतात त्यांचं ग्रोथ आणि ह्यांची ग्रोथ मध्ये काय फरक वगैरे असतो किंवा त्यांची काय रोग प्रतिकार शक्ती वगैरे असं काय वेगळं असतं का? फरक असतो. ह्यांना डोस वगैरे द्यायची गरज असते, त्यांना गुड डोस वगैरे असं गरज नसते असं काय? तसं काय नाही, डोस दिलेले चांगलेच असते. बरं. पण कोंबडीच्या जे असते जास्त म्हणजे कंटिन्यू त्याच्या खाली उभेमध्ये जे बसतात त्या उभेमुळे त्याचं बऱ्यापैकी संरक्षण होतं. आणि इन्क्युबेटरच्या ह्याच्यामध्ये कसं होतंय त्या केसमध्ये की आपण ब्रूडिंग करतो त्याला सेपरेट, त्याला ऊब स्वतंत्र द्यावं लागते सेपरेट. त्याच्यामुळे जे मरण्याचे प्रमाण थोडंसं जास्त असते, कोंबडी खाली कमी असते. बरं. ह्याचं काय तुम्ही ट्रेनिंग घेतलं? कुठं प्लांट वगैरे विजिट केलं आहे पुण्यात वगैरे कुठे केलेलं आहे किंवा इथं कुठं ट्रेनिंग घेतलेली काय? ट्रेनिंग केली सतीश सरांकडे ट्रेनिंग वगैरे घेतलेली आहे. ओके. ट्रेनिंग केलेलं आहे, सगळं केलं. आणि दुसरं अजून काय पण केलेले आहेत, पुण्यामध्ये पण केले. सौरभ तापकीरकडे पण आपण व्हिजिट केलेली. हा, ते पुण्यात ते फेमस आहे का सौरभ? त्याच्याकडे पण व्हिजिट केलेली आहे आणि पालघरला पण व्हिजिट केलेली आहे आपण. बरं. द्वित फार्मला. मला जो आजचा व्हिडिओ बनवत होता की उन्हाळ्यात कोंबडी खाली अंडे घातल्यानंतर काय पिल्ले निघत नाहीत किंवा लोक म्हणते उन्हाळ्यात पिल्ले निघत नाही, ते त्या काय व्हायचं की मग लोक ना कोंबडी खाली अंडे घालायला मिळत होते, पिल्ले पण काढता येत नव्हते.
आणि मार्केटला उन्हाळ्यात दर पण कमी असतो. लोकल मार्केट जसं गावातलं मार्केट आहे, काही लोक 3 रुपयाला, काही लोक 2 रुपयाला पण मागतात, काही लोक 5 रुपयाला मागतात. तर मग काय होतं की व्यावसायिक लोकांना थोडा फटका बसते. मग त्याच्याऐवजी जर उन्हाळ्यात बाबा अंडे एवढ्या कमी रेटनं देण्यापेक्षा कोंबडीने कोंबड्या बी खोडू झाले त्यांच्या खाली घालून जर पिल्ले काढले तरी पण आपण त्याचं मग तुम्हाला एक सार म्हणून काय सांगते या व्हिडिओ सांग बाबा, खरंच अंडे खाली पिल्ले म्हणजे उन्हाळ्यात तर पिल्ले निघतात का नाही निघतात, मग काय तुम्ही लोकांना काय सांगाल? उन्हाळ्यात पिल्ले निघतात, फक्त रेशो काय होतो की हिवाळ्यात जसा 60-70% रेशो असतो कोंबडी खाली निघण्याचा, याच्यात कमी असतो. एक 10-15% कमी रेशो पडतोय, पिल्ली कमी निघतात, एवढंच आहे. बाकी फरक काहीच नाही. आणि 10% जरी कमी निघले तरी सुद्धा आपल्याला परवडते. साधारणतः 50% जरी म्हणलं तर बाबा 30 अंड्याखाली जर 15 कोंबड्या निघाल्या तरी पण तुम्हाला एक 50 रुपये पिल्लू विकत घेण्याच्या ऐवजी ते पिल्लू त्या पिल्लाला संगोपन केलेलं परवडते आपल्याला. कारण 3 रुपयाला 4 रुपयाला ज्या वेळेला अंडा विकतो आपण मार्केटला, त्याच्यापेक्षा पिल्ली 50% का निघाना किंवा 40% का निघाना, तर त्या एका पिल्ल्याचं कॉस्टिंग असतं 50-60 रुपये. तर त्या 60 रुपये प्रमाणे जर आपल्याला 10 जरी पिल्ली निघली तर आपल्याला 10-50 म्हणजे शेतकऱ्यांना ही दुसरा ऑप्शन चांगला आहे की बाबा उन्हाळ्यात अंडे एकदम स्वस्त कचरा भाव देण्यापेक्षा तुम्ही स्वतः ते बसवा, कोंबड्या खाली बसवा, कोंबड्यांची पिल्ले प्रॉपर निघतात. तर मग आपल्याला परवडते थोडक्यात. त्यातनं तुमचा फायदा होतो. थँक्यू.